हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। असं आहे की देवेंद्रजींना पत्र लिहिण्यापेक्षा सभागृहात किंवा बाहेरच्या कार्यालयामध्ये कुठेही बसून ही चर्चा करता येते। खरं म्हणजे पत्र लिहिणं वगैरे हा सोपस्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही। जोपर्यंत नवाब मलिकांवरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत नवाब मलिकांच्या बद्दल कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचा आक्षेप घेणं कितपत उचित आहे हा खरा विषय आहे। आता अनेक लोक तुम्ही तुमच्या आघाडीमध्ये घेतली, मग हा प्रश्न सर्वांच्याच बाबतीमध्ये उपस्थित होतो का असाही विषय आहे। मला वाटतं की अशा कारणास्तव हा विरोध दाखवण्यापेक्षा मग काहीतरी निर्णय घेऊन दाखवा। तो शेवटी तुमची आघाडी आहे आणि आघाडीमध्ये निर्णय घेत असताना मला वाटतं की जोपर्यंत एखादा व्यक्तीबद्दल कुठलाही आघाडी असो किंवा कुठलाही या सभागृहाचा सदस्य असो कोणाच्याही बद्दल आक्षेप घेण्याच्या अगोदर त्यात तो सिद्ध होणं हा त्यातली महत्वाची बाब आहे। आणि मला वाटतं की नवाब मलिकांवर घेतलेला आक्षेप हा अद्यापही सिद्ध व्हायचा आहे। कोर्टाची प्रोसिडिंग अद्यापही कुठली झालेली नाही। कुठेतरी नाराजी पाहायला मिळते। राष्ट्रवादी गट जो आहे तो कुठेतरी म्हणतोय की ह्या गोष्टी चव्हाट्यावर यायला नको होत्या, प्रत्यक्ष सांगितलं तर चालेल। मी तेच म्हणतो ना, ज्यावेळेस तुम्ही एक संघ आहात हे दाखवता त्यावेळेस मग हा पत्र पाठवण्याचा प्रपंच कशा करता हा प्रश्नच आहे। तुम्ही तिन्ही पक्ष म्हणून सरकार स्थापन केलेलं आहे, तर मग तुम्ही पत्रापेक्षा तुम्ही एकमेकांना भेटूनही चर्चा करू शकता। त्या गोष्टी पब्लिक फोरममध्ये आणण्यामागचा हेतू काय? कांद्यावरची निर्यातबंदी हटवलेली आहे, निर्यातबंदी वाढवलेली आहे, कसं बघता? असं आहे की कांदा शेतकऱ्यांचे प्रश्न हे या सरकारला सोडवायचे आहेत की नाही हा खरा प्रश्न आहे। मुद्दा आहे की कांद्याच्या मधल्या आता तर अवकाळी पाऊस त्याच्यामुळे झालेलं नुकसान आणि त्यातून उद्भवलेले प्रश्न याच्यावर सरकारला गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे। हा जो खेळ चालवलेला आहे, मग काल इथेनॉल, ज्यूस टू इथेनॉल त्याच्यावरही बंदी अचानक आणलेली आहे। कुठले आयातीची कुठलीही धोरणं, जिथे इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न आहे, जिथे शेतकऱ्यांशी संबंधित डायरेक्ट विषय आहे। आता इथेनॉल, ज्यूस टू इथेनॉल हा बंद केल्यामुळे अनेक लोकांनी, सहकारी क्षेत्रातल्या कारखान्यांनी मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी केली आहे। 200-300 कोटी रुपये घालून गडकरी एकीकडे म्हणतात की तुम्ही इथेनॉलचा वापर वाढवा, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे, पेट्रोल इम्पोर्ट करायची गरज पडणार नाही, हे खरं दिलं असतं। मग दुसरीकडे असा निर्णय, तर मला वाटतं की या सरकारचं एकदम म्हणजे राजकीय ह्याला प्राधान्य आहे। लोकांचे काय त्याच्यामध्ये हाल होत आहेत याकडे कोणी गांभीर्याने बघायला तयार नाही। निर्यातबंदी उठेल असं वातावरण असताना अचानक आता निर्यातबंदी अजून वाढवली। ते आश्चर्याचं पण शेतकऱ्याला भाव चांगला मिळू नाही का हा खरा त्यातून अर्थ निघतोय। त्यामुळे हे सरकार कोणाचं आहे? हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, सामान्य माणसांचं आहे की केवळ राजकारणापुरती निर्णय घेण्या इतपत हा विषय सुरू आहे हा प्रश्न निर्माण होतो। राहुल नार्वेकरांनी सुनावणी संदर्भात वेळ मागितलेला सर्वोच्च न्यायालयाकडे, कशाबद्दल? सुनावणी संदर्भात सुनावणी लवकर झालीच पाहिजे ना। वेळ काढता निवडणुका तोंडावर आलेल्या, शेवटी मग एखादा निर्णय जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड असंच आहे ना। तुम्ही आता हा निर्णय घेणारच नाही, निवडणुका मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका ड्यू आहेत आणि तो पण लांबवत जायचीच एकंदरीत ही तयारी आहे, चालढकल सुरू आहे। सर, मराठा समाज आक्रमक आहे। जरांगे पाटील एकीकडे आंदोलनं करतायत, दुसरीकडे नागपूर अधिवेशनादरम्यान देखील रस्त्यावर बॅनर दिसतात। विषय गंभीर आहे। राज्यामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे। अशा परिस्थितीमध्ये म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या एका जबाबदार मंत्र्यांनी विधान केलं होतं की 8 तारखेला आम्ही नागपूर विधानसभेत चर्चा याच्यावर घेऊन आणू। अद्याप आजच्या शेड्यूलनुसार काही दाखवलेलं नाहीये। त्यामुळे मराठा समाजाच्या एकंदरीत भावना हा लक्षात घेतला तर विषय फार टोकाला आता गेलेला आहे आणि या सर्वस्व सरकार या गोष्टीला जबाबदार आहे। जोपर्यंत सरकार आपली भूमिका या आरक्षणासंदर्भात स्पष्ट करत नाहीये तो पण लोकांमध्ये असंतोष हा क्षमणार नाही, थांबणार नाही। अजूनही सभा सुरू आहेत, लाखोच्या संख्येने लोक येत आहेत।
पण सरकारला मात्र यासाठी काही घेणं देणं नाहीये आणि सरकार याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यासारखं आहे. सरकारी बाबू हे मराठा समाजासह सरकारची फसवणूक करत असल्याचा आरोप कालच्याच नांदेड येथील सभेमध्ये जरांगे यांनी केलेला आहे. हे वास्तव असं आहे की आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री तारखा दिलेल्या आहेत, मागची तारीख घेऊन गेली, आता 24 तारखेपर्यंत म्हणतायत. तारीख पे तारीख हे सुरू आहे. तुमची नेमकी भूमिका काय आहे? सभागृहापेक्षा याच्यापेक्षा अधिक चांगलं फोरम कुठलं असू शकतं की सभागृहामध्ये लोकांना कळालं पाहिजे, सदस्यांना कळालं पाहिजे की सरकार नेमके काय मार्ग काढत आहे. काय बोलायला तयारच नाहीये. सर एक हिंदी में बताइए डिप्टी सीएम ने जो लेटर लिखा है अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।